पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकी ही जशी जशी जवळ येते, तारक पडते, तशी प्रत्येकाच्या काळजाचा टोका हा वाढत चाललेला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोणाची सत्ता येईल, विरोधी पक्षात कोण असेल, सत्तेत कोण असेल, हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. पण पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक महत्त्वाचा प्रभाग आहे, हॉट म्हणून तो प्रभाग ओळखला जातो आणि महत्त्वाचा आहे. कारण या प्रभागामध्ये पिंपरी विधानसभेचे आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब बनसोडे यांचे चिरंजीव त्या प्रभागामध्ये आहेत. आणि या प्रभागामध्ये ते हाच प्रभाग त्यांनी का निवडला, सविस्तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ते आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, सध्या तुम्ही प्रभाग 9 मधनं निवडणूक लढवत आहे, हाच प्रभाग का निवडला? अनेक नागरिकांना प्रश्न. प्रभाग क्रमांक 9 हा 33% भाग आमच्या पिंपरी मतदारसंघात येतो. गांधीनगर, कामगारनगर, खरवाडी आणि इकडच्या लोकांची इच्छा होती, त्यामुळे मी हा प्रभाग निवडला. एक सतत आरोप होत असतो आपल्यावर घराणेशाहीचा, की तुमचं वडील विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत, 3 टर्म आमदार राहिलेले, तुम्हाला एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी का दिली नाही, तुम्हालाच तिथं उमेदवारी दिली गेली. इकडच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच आम्ही दादांनी हा निर्णय घेतला मला उमेदवारी द्यायचा. आणि घराणेशाहीचं बोलायचं झालं तर डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, वकिलाचा मुलगा वकील होऊ शकतो, तर आम्ही तर तळागाळात जाऊन लोकांच्या समस्या सोडवतो, लोकांचे कामं करतो ना. त्यामुळं असं घराणेशाहीचा आरोप तर हे विरोधक करतात, लोक तर करत नाहीत. आतापर्यंत तुम्ही प्रभागात किंवा पिंपरी चिंचवड पिंपरी मतदारसंघामध्ये एक आमदार पुत्र म्हणून तुम्ही काय कामं केलेली आहेत आतापर्यंत? भरपूर काही कामं असतील, लोकांचे प्रश्न सोडण्याचे प्रयत्न केले. लोकांचे हॉस्पिटल्स असतील, रस्त्याचे कामं असतील, काही अडचणी जे लोकांच्या असतील, ज्यावेळेस पप्पा मुंबईत असतात किंवा बाहेर ठिकाणी असतात, त्यावेळेस मीच ऑफिसला असून लोकांचे प्रश्न सोडवतो. प्रभाग क्रमांक 9 मध्ये तुमचं विजन काय असणार आहे पुढचं? असं तर प्रभाग क्रमांक 9 हा डेव्हलपच आहे, पण अशी माझी आणि आमच्या सोबत असलेले 3 उमेदवारांची इच्छा आहे, प्रभाग क्रमांक 9 हा स्मार्ट झाला पाहिजे. आमचं विजन असं आहे की जसं गांधीनगर झालं त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. जे महानगरपालिकेच्या शाळा आहेत ते चांगले एज्युकेटेड झाले पाहिजे, हॉस्पिटल्स चांगले डेव्हलप झाले पाहिजे. जे काही अडचणी असतील इकडच्या लोकांचे, त्यांना गार्डन पाहिजे, गार्डन करून देणार आहे, बाकी रस्ते व्यवस्थित करणं, बाकी सगळंच काय. एक स्लम एरिया म्हणून याच्याकडे बघितलं जातं. इथली जो तरुण पिढी आहे व्यसनाधीन झालेली, वेगळ्या वाम मार्गाला जाते. तुम्ही जर निवडून आले तर त्यांच्यासाठी काय उपाययोजना किंवा त्या सुधारण्यासाठी तुमचं काय पाऊल असणार? जी तरुण पिढी असणार, आम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जास्तीत जास्त आम्ही काळजी घेऊ आणि व्यसनमुक्त करायची पण ही आम्ही काळजी घेऊ. प्रभागामध्ये लोकन्याय न्यूजच्या वतीने सर्वे करण्यात आला. तिथं आम्ही लोकांची मतं जाणून घेतले. तिथं सर्वांचं म्हणणं आहे की तुम्ही असले तर विकास चांगल्या पद्धतीने आणि चांगला करू शकाल, असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. पण विरोधक म्हणतात की ते विकास करणार नाहीत, वडील आमदार आहेत, ते एक लॉईस त्यांचं जीवन जगणं आहे, ते ग्रासरूटला येणार नाहीत. जर तुम्ही जनतेने जर तुम्हाला सांगितलं तुम्ही समजून जावा ना उत्तर. विरोधक तर हे विरोधच करायला असतात, पण जर तुम्हाला जनता सांगत असेल तर तुम्ही उत्तर समजून जावं. आता ही आपली मुलाखत आहे, प्रभाग क्रमांक 9 सर्वच नागरिक बघतायत, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? की गेले 10-15 वर्षापासून तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मधल्या लोकांनी राष्ट्रवादीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्यात, तसंच जसं मागच्या वर्षी उभं राहिले तसंच ह्यावर्षी माझा पूर्ण पॅनल तुम्ही निवडून द्या आणि जे लोक तुमचे काम करणार आहेत त्यांनाच तुम्ही यावेळेस संधी द्या. नमस्कार, आपण बघत होतात लोकन्याय न्यूज आणि उमेदवार सिद्धार्थ बनसोडे यांनी चांगल्या प्रकारे आपल्या प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत आणि ते नक्कीच निवडून आल्यानंतर जनतेच्या सेवेत तत्पर राहतील असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. मी सूरज, आपण बघत होतो लोकन्याय न्यूज. धन्यवाद.